राम राम मंडळी, युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज विषय थोडा आंघोळीत लघवी करायचा आहे. तुम्ही आता लय हुशार झालाय आता की मला जे सांगायचे मी थोडं काय स्टोरीच्या माध्यमातून आपण बघू काय विषय चाललाय जगात काय नाही, क्राईमच्या घटनेच्या माध्यमातून. बँगलोर आणि सिगेहल्ली नावाच्या शहराजवळ घडलेली घटना आहे. घटना माणूस केलं म्हणजे असं वाटतं की आता माणूस आहे ना, तुमच्या हातात काय नाही बरं का. तुम्ही मुलगी असा, तुम्ही मुलगा असा, लहानपणापासून तुम्हाला समाज घडवतो, समाज बनवतो, समाजाची एक चौकट आहे त्याच्यातच वागायला शिकवतो. हा, ती लहानपणापासून ती पोरग समजा हुंदाडते इकडं तिकडं, पोरीला बंदी, बाहेर जायचं नाही, 5च्या आत घरात, मैत्रिणी कोण आहेत काय, तिच्या दबाव असतो मुलींच्या. मुलांना काय नाही, कुठं बोंबलं थिंड, 8 वाजता ये 10 वाजता ये, भले 40 रुपयाची सिगरेट का पिऊन ये ना तू, 2-4 जणात घेतात नंतर. आता लवकर घेतात 6वी 7वीतच. बरेच लोक आई बाबाला माहीत नसतं. ही सोमसुंदर 52 वर्षीय गृहस्थ आहे आणि बायकोचं नाव आहे मुथुलक्ष्मी. 2 मुली आहेत, सुप्रिया एक आणि श्वेता एक. श्वेता थोरली, सुप्रिया धाकटी. सगळं व्यवस्थित चाललं होतं. घर स्वतःचं होतं, बंगला स्वतःचा होता आणि मिडल क्लास कुटुंब होतं. पुरी जशा मोठ्या झाल्या, शिक्षण दिलं त्यांनी, पण ह्यातली जी थोरली आहे का ती फाकाळली पहिल्यांदा. फाकाळली म्हणजे अशी फाकाळली किंवा आईची बापाची बहिणीचा काही विचारच नाही तसला, ही घरातल्या लोकांचा बरं का. हिने त्या कॉलेजमध्ये एक ठोक्या पाठवला आणि त्या ठोक्याचं नाव आहे केनेन. ती बी अवलाद अशी मिळाली त्याला की थोडंसं गुन्हेगारी प्रवृत्तीचा, लक्षात घ्या. थोडा व्यसनी आणि क्रूर, किरकोळ मारहाणीचे त्याच्यावर गुन्हे झालेले, पण फुकट खाऊ. त्याला आपल्याकडं बांडगुळ म्हणतात. बांडगुळ म्हणजे अशी वनस्पती आहे की स्वतः अन्न निर्माण करीत नाही. आता आपल्या वनस्पतीमुळं अन्न, सूर्यप्रकाश, पाणी जमिनीतून घेणार, स्वतः का तसं नाही. त्याचं ती वनस्पतीच्या वाढत, त्याचं अन्न मिळेल ही खातीर, त्यानंतर बांडगुळ अशी असं ते केलं. पटलं. मग ती पोरगी त्यांनी इतकी पागल करून टाकली ही श्वेता. 18-19 वर्ष झालं. त्याला सांगितलं तुला जे अधिकार आहे तू त्याचा वापर करत नाही, तू मनासारखं तुला जगून देत नाही, लॉंग डेस्टिनेशनला जायचं आपल्याला, तिकडे जाऊन देत नाही, काय नाही, फिरवायचं, पैसा देत नाही घरची, तुला शक्य तेवढा कर्ज बिर्ज काढायचं तिने वडिलांच्या ह्याच्यावर बरं का. यांनी उदळमान की पैसा विसा घालवला, फिरायचे, ती खोंड्या बिंड्या ते काय रोजचाच विषय, त्यात काय विशेष नाही. पोरगी एवढी एडी केली की ह्या बादराने शेवट वडिलांच्या इष्टीत तिला हिस्सा मागायला लावला. म्हणली वडील तर मला मुंडक्या पाय देतात. म्हणली सोपं आहे, स्वतंत्र भारताची स्वतंत्र नारी, तू शिकलेली, 18 वर्षापेक्षा जास्त आहे, वेगळी राहा. तिने वेगळं राहायला सुरुवात केली खोली घेऊन. मग मी तर एकटा कशाला राहू, आपण दोघं एकत्र राहू, त्याला म्हणतात लिव्ह इन रिलेशनशिप. हा, समाजाचं कायद्याचं बाण न ठेवता स्वतःच्या सुखासाठी एकमेकाच्या रोज बोखांडी बसणे म्हणजे लिव्ह इन. ती लिव्ह इन ती इंग्रजी शब्द आहे, ती मराठी भाषेत ती आपली अशी आहे. आता त्याला तेच लिव्ह इन म्हणतात बा, एकत्र राहणे. असून द्या, आता ग्रामीण भागात अजूनही एकत्र राहत नाही लोक, म्हणजे गपचिप करत असते ना काय, पण असं डायरेक्ट ओपनली नाही करत का, समाज त्यांच्या संग बोलत नाही, वाईट टाकतो त्यांना. हा झालं. ही तर काय विषय झालाय. पोरगी तर हे ठोक्या म्हणून तसं ऐकायची. आता हा काय नवरा नाही, कारण लग्न बिग्न काय नाही, हे एकत्र राहतात फक्त. पण तो तिथून त्याला सांगत तसं करायची. इष्टीत हिस्सा माग दुनियाला. त्या आईबापानी, आईने ते तिला सगळ्या गोष्टीला विरोध, आई कडक होती स्वभावान जरा, मुथुलक्ष्मी, सगळा विरोध करायला सुरुवात केली. स्वतः तिने कुठं तक्रार केली की पोलीस स्टेशनला स्वतःच द्यायची की हो ही अशी करते, अशी वागते, आणि त्याच्यामुळं ती काय आमच्यात राहत नाही, आणि तिला काय मी काय देणार नाही, काय नाही तेच तिने बघावं उद्योग काय असेल ते, कारण कोणी सहन करत नाही, आईबापा नाहीच करत. आणि त्या आईनी, मुथुलक्ष्मी आणि ही श्वेता, चांगला 36चा आकडा. मग ह्यानी तिला सांगितलं हिला आपण मारून टाकू. आईला म्हणलं मी मारतो, तू नको काळजी करू. चालतंय म्हणले. आता आतली गोष्ट तुम्हाला सांगतो. हे ठोक्या ठेवून आमकं ठेवू बाहेर समाजात आईबापाची इज्जत घालवण्यापेक्षा समाजात एक नवीन पद्धत चालू आहे. आतलं जग तुम्हाला थोडी इसकाटून सांगायला हरकत नाही. स्त्रीला, महिलेला, मुलीला 18 वर्षापेक्षा जास्तच विषय चाललाय.
स्वतःची लैंगिक भूक क्षमता किंवा ते तृप्त होण्यासाठी उपकरणं निघालेली आहेत. ते मोबाईलवर तसलं ऑर्डर करून की ती घेऊन येते बघा. ग्रामीण भागात त्याचं अजून जास्त माहितीच नाही लोकांना. शहरात सर्रास वापर जातात आणि ते वर्षाला 22% म्हणजे त्याची वाढ होत चालली आहे. म्हणजे उदाहरणार्थ मुलगी कॉम्प्युटरवर आहे, ती 60-70 हजार महिना कमावते, पॅकेज येते, लांबकं तमकं सगळ्या गोष्टी ठीक. पण तिचं जेवण जशी गरज आहे, शरीर जगलं पाहिजे, रक्तनिर्मिती झाली पाहिजे, तसं मानसिक गरज, शरीर सुख ही सुद्धा तिच्या शरीराची गरज आहे. लग्न झालेलं असू नसू, लग्न झालेलं असेल तर कदाचित स्वतःचा पती जास्त टायमिंगला बऱ्याच वेळा फेल होतो. काही तर 4-5 मिनिटातच ओके, मला शेकडो फोन येतात, बऱ्याच अडचणी असतात. 20-25 मिनिटानंतर ही जर तृप्त होत असेल आणि हे जर 5 मिनिटात जाऊन तिकडे झोपून गेला, तिने काय करायचं बुवा? आता प्रश्न नाही. त्याच्यासाठी ही उपकरणाची निर्मिती फक्त महिलांसाठी झाली. म्हणजे पुरुषाची आहेत पण ती वेगळी, महिलांची झालेली. आणि ते प्रमाण वाढतंय आणि माझा त्या गोष्टीला ते एक काहीतरी फॅड आहे किंवा ते चुकीचं आहे असं अजिबात नाही. काळ बदलतो, काळानुसार बदललं पाहिजे. स्वतःच्या नवऱ्याच्या इच्छा पूर्ण तुम्ही तृप्त होत नाही म्हणून परपुरुषाशी संबंध ठेवून याचा खून करण्यापेक्षा ते डिव्हाइस वापरणं, ते उपकरण वापरणं कधी चांगलं. लक्षात घ्या तुम्ही, पूर्ण सुरक्षितपणे. आणि ती लोक, ह्यातली बरीचशी लोक परदेशात गेली, आता आपलीच आहेत भारतीय पण परदेशात गेली, महिला गेल्या, ही गेली. ही लोकांचं त्यांनी बऱ्याच लोकांचा इथला सिस्टीमवरचा विश्वास उडत चाललाय. काय सर्वसामान्य माणसाबद्दल त्यांना आहे अजून, आता नाही का एक मंत्री बदलला, पण हे करप्शन, हे त्याला, ही नवीन पिढी आहे ना, त्यांना जे पाहिजे जग, ते पैसे कमावतात, ते फार हुशार आहेत नवीन पोर आताची. त्यांना असं कमी माणसांचं जग पाहिजे आणि ते परदेशात मिळतं. त्यांना सिक्युरिटी पाहिजे, त्यांना तुम्हाला सांगतो वातावरण स्वच्छ पाहिजे. हां, गुदमारली लोक कार्बन डायऑक्साईडनी, कार्बन मोनॉक्साईडनी, या धुरानी, ह्यानी त्यानी. त्याच्यामुळे बरेचसे लोक हे जीवन एकदाचे केपेबल होतात, पैसे कमावतात आणि त्याच्यात स्वतःचं लाईफ, मुलं. हां, काही तिथं स्वप्नाशी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्येच माझा मुलगा शिकला पाहिजे, मुलगी शिकली पाहिजे. ऑक्सफर्ड म्हणजे जोक नाही, काही कोटी रुपये खर्च आहे शिक्षणाचा. जगातली टॉपची युनिव्हर्सिटी आहे तिथं आणि टॉपचेच विद्यार्थी भारतीय शिकतात. हां, एक तुमच्या पहिल्या पिढ्या किती कमवत होत्या आठवा, काय कशी. आता पहिलीच लय परिस्थिती होती. अगदी स्वातंत्र्य काळात तुम्हाला सांगतो, तेव्हा हाड करायचे माणसाला, इतकं अन्न सुद्धा नव्हतं खायला, किंवा भीषण परिस्थिती आपली भारताची. आता कमीत कमी ते मिळतंय, पण बाकीच्या गोष्टीवर भ्रष्टाचार वाढला, सगळं वाढलं. ही नवीन पिढी हुशार आहे, मग त्यांनी, त्या महिलांनी, बऱ्याचशा काहींचे नवरे ते परदेशात आहेत, ह्या इथं 6 महिने, तो वर्षातून एकदा येतो. मग आता मला सांग, वर्षातून एकदा, मग 12 महिने त्या महिलेने काय करायचं? पण ते पबला जाण, दारू पेन, परपुरुषाशी संबंध, ह्याच्यापेक्षा म्हणजे अत्यंत उपकरणं तशा प्रकारची आलेली आहेत, पुरुषी चुंगीची उपकरणं असं समजा थोडक्यात. तर ते त्याचा वापर करतात पूर्ण सुरक्षित आणि बाहेरच्या जगाशी संबंधित राहत नाही. म्हणजे एक प्रकारचा नवराच म्हणून चाला तो, असं थोडक्यात. ग्रामीण भाषेत मला सांगता येत नाही, पण त्याच्यात क्राईम होत नाही कुठं, लक्षात घ्या. ते मेंटली सॅटिस्फाय झाल्या की मग ते तुमचं अभ्यास करणे किंवा काय काम, वर्क असन 4 पैसे कामासाठी, ते परफेक्ट करतात, असा विषय. पण हे म्हणजे आपण म्हणतो ना, आईला जग लय बदललं, माणसं बदलली, अमकं तमकं. जग बदललं म्हणजे नेमकं काय झालं, हा प्रकार लक्षात घ्या. असं बदल होत चालल्यात आणि अजून सुद्धा भविष्यात अनेक प्रकारचे बदल होणार आहेत, 100% लय होणार. काही म्हणजे हाय असं कधी राहत नाही, त्याच्यात बदल होत राहतो. आता आपल्या स्टोरी यायला हरकत नाही. आता स्टोरीचा विषय असा आहे की हा जो ठोकेकरे, केनेन आणि श्वेता यांनी ठरवलं आई खापवायची. मग तारीख उजाडली 22 मे 2026. ह्या दिवशी आई खापवायची ठरली. हा चाकूसारखं भयंकर हत्यार घेऊन त्या पोरीने पण आईला बोलून घेतला, रूमवर गेली. पोरगी मला तिने उघडलं, म्हणलं मला चर्चा करायची आणि असं कर तसं करायची. सोप्यावर गेले, अंदाज घेतला. बाप आणि तिची धाकटी बहीण घरी नव्हती, बाहेर होती. 2 मिनिटं ती सोप्यावर बसली नाही, तर ह्यांनी खुणावलं तिकडं.
स्वतःच्या आईचं हात दाबून धरलं या श्वेतानी आणि त्यांनी गळा चिरला. पण थोडाच त्याचा वार केले, पण 24 वार केले पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये रेकॉर्डला आहे 24. पोरगी दाबून राहिला आईला आणि ठोक्या मारायला. बघा ही दुनिया. असू द्या. ते केल्यावर त्यांनी ते बॉडी ओढीत ते बाथरूम आहे तिथं नेऊन टाकली. सगळ्या फरशीवर डिटर्जंट पावडर वतली काय असेल ती, आणि ती पुसायला सुरुवात केली रक्ताचा डाग. तिथं तिला वाटलं त्यांना एकच खून करायचा होता. तेवढ्या दाराची बेल तसले एक बारीक गोल होल असतं, बाहेर कोणी दिसतं ते गरजेचं आहे दाराला आजकालच्या चोरांच्या जमान्यात. ती बापन पोरगी हजर, हिने आत घेतली. पहिल्यांदा त्याची बारकी बहीण होती सुप्रिया म्हणून, तिच्या वार केलं, ती पडली ताडफाड करीत कोंबडं कापल्यावर यांनी. त्याच्यानंतर मोर्चा वळावला बापाकडं. बापावर सुद्धा भयंकर वार केले ह्या केनेंनी. गेल निघून दोघं जण. आता तशाही अवस्थेत चक्कर यायला लागली, रक्तस्राव होतोय, पोरगी मरून पडलेली, बायको मरून पडली. तो माणूस वरून खाली आला, तिथं वॉचमॅन होता. त्यांनी त्यांना नाव सांगितलं. त्यांनी केनेन आणि स्वतःची मुलगी श्वेता केनेन एवढं मानलं आणि त्यांनी ताडफाडून जीव सोडलं. ते कॉन्स्टेबलच म्हणतोय, वॉचमॅन होता, त्यांनी नाव द्या ना ठेवलं. म्हणलं ते केनेन आणि श्वेता म्हणले. पोलीस आले, पोलिसांना म्हणजे श्वेता आणि केनेन नाव म्हणून हे असंच झालंय बा. पोलिसांनी बघितलं 3 खून. पोस्टमॉर्टम तमकं सगळं व्यवस्थित पार पडलं. गुन्हेगारांचा शोध चालू केला. आता ही 3ऱ्या दिवशी पकडली गेली. ती काय कुठं पळून जात नाही. मला सांगा पुढं काय होईल तुम्हाला माहिती. एक तर तुरुंगवास होईल, समाजाच्या जवळ करणारच नाही, लग्न करत्यान न करत्यान. पण मिठाड ह्या दोघांचं एकत्र एवढं होतं की पोलीस स्टेशनमध्ये कबलीत बाबाला ह्यांनी काय सांगितलं माहिती का, श्वेता केनेनचा त्याच्यात काही संबंध नाही म्हणली, तिने खून मी केल्या, त्याला सोडा. याला काय म्हणायचं? काय गाठण वशीकरण केलं का काय भाऊ याच का काय काय केलं भाऊ नेमकं? एवढं तुम्हाला सांगतो जगात काही गोष्टी अशा आहेत, मला थोडं आतलं बोलून द्याच. लय कशाला कामक्रीडेतच काही कला अशा आहेत की त्याचा वापर जर पुरुषांनी केला तर स्त्री वेडी पिश होऊन जाते त्यासाठी, काही करायचं तयार तिची. असं पण असतं, ध्यानात ठेवा. ही तर ती म्हणली ही. पण पोलिसांचं कसं असतं, त्यांनी म्हणजे आता एवढं अख्ख्या राज्यभर त्या घटनेचं हे झाल्यावर वरिष्ठांचे फोन बिन असतात पारमांत्र्यापासून, तपास व्यवस्थित करावं, ते अटक करावं, कायदा सुव्यवस्था राखावं. त्यांनी 3 व्यक्तींना, एका मुलीकडून, आता वडील आहेत, यांचं वय 52 वर्षाचं आहे, या माणसाला मारणं हिचं एकटीचं काम नाही. त्यामुळे त्यांनी त्या दोघांचा सहभाग आहे, दोघांना अटक केली रितसर कायदेशीर. काय होईल ती न्यायदेवता ठरवी. लक्षात आलं तुमच्या. पण काळ बदलतोय. राजा हो, तुम्ही सुद्धा काळानुरूप बदल करीत चला. लय माझी मायान, माझी छकुलीन, माझी पिंटी गेली जाईन पळून. ध्यानात ठेवा, लक्ष राहून द्या भाऊ. चलतंय का डोकं 100% शिकवा. नाही चलत का तारारेरी लगेच उरकून टाका, डोक्याला ताण नको. रामकृष्ण हरी माऊली.